सद्गुरू पैमावली मातोश्री माय्यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्सद्गुरू आपण सर्व आदरपूर्वक नमस्कार. आपण भक्तीच्या ज्ञानाचे चिंतन करत आलेलो आहोत. त्यामुळे देवाची भक्ती तर सद्गुरू भक्ती जिथे देव आणि भक्त किंवा गुरु आणि शिष्य अशी दोन नाती आपण नेहमी दिसत आहोत. पण ज्ञानपूर्वक भक्ती असं जेव्हा आपण म्हणत असतो त्यावेळेला परमेश्वर जसा आहे तसा, कारण परमेश्वर म्हटलं की प्रत्येकजण आपापल्या कल्पनेतून त्याचं वर्णन करत असतात. पण वेदकालीन ऋषींना किंवा वेदाने जो परमेश्वर दाखवलेला आहे म्हणा, सांगितलेला आहे तो परमेश्वर जसा आहे तसा समजून घ्यायला गेलं तर ती भक्ती कशी करायची असा प्रश्न पडेल. कारण परमेश्वर हे अनंत स्वरूप आहे. म्हणजे हा परमेश्वर एखाद्या आकारामध्ये नाही आहे, पण तो निराकार आहे. तो निर्गुणपणा आहे, तो सगुणपणा आहे. म्हणून परमेश्वराचं वर्णन करता येत नाही असं म्हणायचं कारण का, की त्याला आकारच नाही आहे, तर वर्णन कसं करणार. तर त्याला एक विशिष्ट गुण आहे म्हटलं तर विशिष्ट गुणही म्हणता येत नाही, कारण तो गुणातीत आहे. म्हणजे ते एखादा गुण त्याचा असं सांगता येत नाही. म्हणून त्याचं एकच वर्णन असतं की परमेश्वर हे अनंत चैतन्य स्वरूपाचा सागर म्हणजे परमेश्वर असं जे जीवनविद्या सांगते तेच वेदाने सांगितलेलं आहे. म्हणून परमेश्वर म्हटलं की अनंत स्वरूप एवढंच एकच गोष्ट आहे. आणि हे अनंत स्वरूप म्हणजे चैतन्य स्वरूप हा दुसरा भाग सांगतो. संतांनी त्याला चैतन्य किंवा चेतना असा शब्द वापरला. सर्व उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत सर्वज्ञ संत स्वीकारती असं गणेश पाऊल म्हणतात. त्याचं कारण ते म्हणजे परमेश्वराला रूप नाही आहे, परमेश्वराला नाव नाही आहे, परमेश्वराला गाव नाही आहे, एखादा विशिष्ट गुण नाही आहे, रंग नाही आहे. त्याचं वर्णन कसं करणार. आपण गाढ झोपतो, त्या गाढ झोपेचं वर्णन करा, कसं करणार. नाही करतात, कारण गाढ झोपेला रंग रूप आकार गंध काही नाही आहे. तसं ही परमेश्वरी शक्ती जी आहे तिचं वर्णन करता येत नाही, पण ती जरी वर्णन करता आलं नाही तरी ती सतत असते हे तिचं वर्णन आहे. म्हणजे परमेश्वर सतत आहे, कधी नाही असं नाही. परमेश्वर होता असं कधी होत नाही. परमेश्वर आहे एवढंच नाही, परमेश्वर असेल असंही नाही. हे जे चैतन्य स्वरूप आहे ते सतत आहे, म्हणून त्याला सत असं म्हणतात. ते सत आहे. सत म्हणजे सतत आहे एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूने त्याच्या सत्तेने सगळं चाललेलं आहे म्हणून ते सत आहे. त्याच्याकडून सर्वांना शक्ती मिळते म्हणून ते सत आहे. म्हणून ते शक्ती स्वरूप आहे, सत आहे, सतत आहे म्हणून ते सत्य आहे. म्हणजे सतत आहे ते सत्य. त्याच्याशिवाय जगामध्ये दुसरं काही सत्य नाही असं म्हटलं जातं. का. कारण कोणतंही रूप ते सतत राहू शकत नाही. प्रत्येक रूप बदलतं काही काळानंतर. जगामध्ये जे जे म्हणून आपण पाहतो तिथे काही काळानंतर बदल हा असतोच, किंवा तिथे निर्मिती, स्थिती आणि लय ह्या तीन गोष्टींमध्ये प्रत्येक रूपाचं संक्रमण होत असतं. प्रत्येक रूपाला निर्मिती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. पण परमेश्वराला निर्मिती नाही आणि लय नाही, तिथे फक्त
सतत आहे म्हणून ते सत. म्हणून चुकून कधी कोण परमेश्वर होता तेव्हा काय होतं, तो वेडेपणा नाही. कळलं ना? कारण परमेश्वर होता, परमेश्वराला भूतकाळ नाही आणि परमेश्वराला भविष्यकाळ नाही, तर सतत वर्तमानात. कळलं? अशा परमेश्वराची भक्ती कशी करायची असा प्रश्न. अशा परमेश्वराची भक्ती जर असा परमेश्वर असेल ती भक्ती जमत नाही, म्हणून अशा परमेश्वरी भक्ती करायला परमेश्वर दिसत नाही, त्याची भक्ती काय करणार? तर रंगरूप नाही म्हणून त्याची स्तुती कशी करणार? वर्णन करतात ना, तो असा आहे तसा आहे. आपण सगळ्यांना गणपती स्तोत्र म्हणतो, तर गणपतीचं स्तुती करत असतो की असा दिसतो तसा दिसतो, त्याला म्हणतात स्तोत्र. स्तुती करतात त्याला म्हणतात स्तोत्र. आपलं वाटतं स्तोत्र म्हणजे काहीतरी मोठे मंत्र असतात, त्याचाच काहीतरी चांगला परिणाम होतो. संस्कृतमध्ये असतात म्हणून आपल्याला आणखी कळत नाही, म्हणून आणखी मोठं काहीतरी वाटतं. तर तिथे हे वर्णन करण्यासारखा परमेश्वर अशी वस्तू नाहीच आहे. फक्त ती अस्तित्व आहे. सर्व सगळ्या विश्वाची म्हणून ते सतत आहे, म्हणून ते अस्तित्व आहे. रामदास स्वामी त्याला कोरं अस्तित्व म्हणजे. कोरं म्हणजे दुसरं काही नाही. म्हणजे वर्णन करताना आता एवढं कळलं तर आपल्याला काय कळलं? काही नाही कळलं. वर्णन केलं समजा त्या अनंत स्वरूप आहे, सूक्ष्म आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, असीम आहे, अजर आहे. हे सगळी वर्णनं आपण ऐकतो आणि आपल्या डोळ्यासमोर काय येतं? काही येत नाही. आणि म्हणून अशा परमेश्वर तू जसा आहे तसं त्याचं स्मरण केलं पाहिजे. हे खरं म्हणजे खरी गोष्ट आहे का? परमेश्वराला कल्पनेतून मी त्याचं स्मरण करणं आणि जसं आहे तसं त्याचं स्मरण करणं, अशा जमीन अस्मरणाचा फरक आहे. मग ह्या परमेश्वराची भक्ती करायची, ह्या परमेश्वराचं स्मरण करायचं कसं, असा प्रश्न केला. म्हणून वेदामध्ये 4 वाक्य महावाक्य म्हणतात. प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे काय? ज्ञान हेच ब्रह्म म्हणजे ब्रह्म म्हणजे देव असं म्हणा की आपण त्याला परमेश्वर. प्रज्ञानम ब्रह्म याचा अर्थ जे जाणत आहे ते ब्रह्म आहे. जाणतं, ज्याच्याकडे जाणलं जातं ते ब्रह्म. प्रज्ञानम करा. आपण ज्ञान म्हणजे ज्ञानाच्या वेगळा अर्थ. दुसरं महावाक्य अयमात्म ब्रह्म. अयमात्म ब्रह्म म्हणजे आत्मा आहे ते ब्रह्म आहे. आत्मतत्व ज्याला म्हणतो ते ब्रह्म आहे, म्हणजे त्याला आत्मतत्व. तिसरं महावाक्य सांगितलं तत्त्वमसी. ते जे आहे ते तू आहेस. सद्गुरू शिष्याला उपदेश करतो. ज्या सद्गुरूचा अनुग्रह जेव्हा घेतला जातो त्या सद्गुरूंनी त्या शिष्याला हा उपदेश करायचा असतो. ज्या परमेश्वराला तू शोधतो आहेस ते तूच आहेस. म्हणजे समजायला कठीण पडतो. आपल्याला सद्गुरू सांगत होते का? तुम्हाला अनुग्रह सांगितलंय का परमेश्वर असा आहे म्हणून सांगितलंय का? तुझ्या आठवण काढा बघा. अनुग्रहाच्या वेळेला परमेश्वराच्याबद्दल काय सद्गुरू बोललेत का? बोलले. तुमच्या गळ्यात हार घालायला सांगतात तत्त्वमसी. कळलं? जे परमेश्वर म्हणतो ते तुझ्या ठिकाणी आहे, तूच आहेस म्हणून तूच तुला हार घाल. कळलं काय म्हणतात? पण आपण फक्त हार घालतो. कशाला हार घातला आणि परत हार परत महाराज म्हणजे कुठेतरी पण झाडाखाली तुळशी ठेवून द्या, मग परत ठेवू नका. त्या नारळ दिल्याचं तर काय करा, भाजी करून खा. असं होतं ना, तर देव परत पूजेला लावत बसू नका. कारण तू जे आहेस तू म्हणजे जे जाणणारं जे तू आहे तेच ब्रह्म आहे. तत्त्वमसीचा अर्थ ते. पण ते कळायला कठीण पडतं. ह्या तिन्ही वाक्यांचा भावार्थ भूयार्थ जेव्हा शिष्याच्या अंतःकरणात प्रगट होतो तेव्हा तो त्याच्या ठिकाणी जी प्रेरणा म्हणा निर्माण होते ती म्हणजे अहम ब्रह्मास्मी.
4 वाक्यामध्ये परमार्थ आहे सगळा. म्हणजे जो परमेश्वराचं वर्णन कोणत्याही अंगाने करता येत नाही, तीच परमेश्वरी शक्ती प्रत्येक मानवी देहातून जाणत आहे. जाण प्रज्ञान म्हणजे आपल्याकडे पण जाण नाही ना, आपण पण जाणतो. आपण जाणतो जे जाणणारं तत्व आहे ते जाणतो. ते जाणणारं तत्व आहे ते ब्रह्म आहे. म्हणजे आपण शोधायला पुढे जातो, अनंत म्हणजे सगळं आहे, बरोबर आहेच. पण तिथे मी म्हणून आपण आपल्याकडे पाहत असतो, जे जाणत असतो ते पाहणं सुद्धा चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे. अयमात्मा ब्रह्म म्हणजे हे मी म्हणणारं जे आत्मतत्व आहे ते ब्रह्म आहे. दुसरा ग्रंथ लावतो. तिसरा भाग तत्वम असी, ते जे अनंत स्वरूप आहे तेच तू आहेस. तू आहेस म्हणजे तुझ्या ठिकाणी हे जे जाणणारं तत्व आहे ते तू आहेस. याचा अर्थ जर समजला नाही तर मी ब्रह्म आहे म्हणायला लागला तर इथे अहंकार आहे. कारण आपण देहभावातून जीवन जगत असतो. आपण जे आपलं सगळं जीवन देहभावातून आहे आणि ही सर्व वाक्य ही देवभावातून सांगितली, म्हणजे चैतन्य भाव. म्हणून परमेश्वराला अनुभवायचं तर कुठे अनुभवायचं? जेथे उठे मी ते स्फुरण तेथे घडावे विठ्ठल स्मरण. म्हणजे मी करून जिथे कुठे आतमध्ये पाहायला लागला, शोध लागणार नाही. पण मी म्हणून जे स्फुरण आहे ते स्फुरणच तिथेच हे चैतन्य स्वरूप आहे. चैतन्य स्वरूप तिथे आहे. आणि म्हणून हे जे अनंत स्वरूप आहे ते अनंत स्वरूपाला अनुभवण्यासाठी आपण आपल्याला अनुभवायला शिकलं पाहिजे. आपण जे शुद्ध आपण आहोत त्या शुद्ध मीला आपल्याला अनुभवता आलं पाहिजे. त्या शुद्ध मीला अनुभवण्यासाठी आपण आधी अशुद्ध आहोत हे कळलं पाहिजे. नाही अरे आम्ही शुद्धच होतो म्हणून आम्ही चांगलेच होतो म्हणतो की नाही आपण सगळ्यांना. कोणा वाटतं आपण वाईट आहे असं कोणाला वाटतं का? असं तर मी वाईट आहे असं कधी कोण म्हणतात का? वाल्या पण मी चांगलाच आहे म्हणून आपण त्या वाल्यापेक्षा बरे मग आपण अधिक चांगले बघायला गेलं तर. पण इथे मी म्हणून जे आपण आपल्या स्वतःला पाहतो आहोत तो मी अशुद्ध आहे. अशुद्ध म्हणजे इथे मी म्हटलं की मी देह हा माझ्याकडे न कळत भाव आहे. न कळत म्हणजे आपण जाणून ठेवलेला असं नाही. पण देह मी हा भाव आपल्याकडे इतका घट्ट आहे आणि त्या देहाला ठेवलेलं नाव म्हणजेच मी हा त्याच्या आणखी पुढे त्याचा विस्तार आहे. नाव कोणी पण कुठे पुढे तुम्हाला हाक मारत नाही, पण तुमच्या नावच कोणतरी घेत असेल आपण तिकडे बघतो कोण आपल्याला हाक मारतं. लक्षात घ्या कसं आपलं लक्ष होतं. आपल्याला कोणी पटकन आपल्या नावाने हाक मारली आणि ते दुसरं आपल्या नावाचा माणूस असू शकतो, पण आपण लगेच तिकडे बघायला जातो का? कारण नाव म्हणजेच मी, हे नाव म्हणजे मी आणि हे नाव कोणाचं आहे? देहाचं. तर देह म्हणजे मी. हे देह मी हा जो भाव आहे ते देह मी कोण म्हणतं हा प्रश्न. हा देह मी देह म्हणत नाही. देहाच्या आत किंवा देहाला व्यापून असलेली ही जी जाणीव आहे, जाणणारं तत्व आहे ते मी म्हणतो. म्हणून मी म्हणून जिथे स्फुरण होतं की जे हे जाणणारं तत्व आहे ते मी आहे, देह मी नाही हे कळलं तरी ते वळत नाही. कळलं ना? आपल्याला कळलं कोणी सांगितलं की देह म्हणजे मी नाही, देह नाही मी तर मग नेमकं मी कुठे आहे? तर मी म्हणून जे जाणलं जातं ते जाणणारं तत्व ते मी आहे
हा बोध आपल्याला लक्षात घेतात. म्हणजे इथे कसं पाहायचं, परमेश्वराचं स्मरण साधण्यासाठी सांगतोय सगळं. त्यामुळे काय सांगतात स्मरण, आपलं सरळ गणपतीला नमस्कार केला बस झालं ना, त्याचा विठोबाला नमस्कार बस झाला, डोक्याला काहीतरी ताप करा. पण हे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष परमेश्वर आहे त्याला अनुभवता येणार नाही. परत लक्षात ठेवा, ज्यांना सद्गुरू लाभलेले नाहीत त्यांच्यासाठी मूर्तीची पूजा, देवपूजा बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे त्यांना ज्ञान कोणतं देणार मिळत नाही तोपर्यंत त्यांनी ते केलेलं चांगलं आहे. पण ज्यांना सद्गुरू लाभलेले आहेत आणि सद्गुरू हे जे ज्ञान देत असतात त्या साधकाला मात्र हे सतत आपल्याला स्मरणात राहिलं पाहिजे की हा परमेश्वर म्हणजे सर्वव्यापी आहे आणि ते जे चैतन्य आहे ते चैतन्य ह्या देहातून परत कार्यरत आहे. दोन अंगांनी ही परमेश्वर शक्ती कार्यरत आहे. आपल्या शरीराच्या भोवती हे सगळं चैतन्य आहे, प्रत्येकाच्या शरीर आपल्या इथे प्रत्येक व्यक्तीच्या भोवती म्हणता म्हणता सर्व विश्वाच्या भोवती व्यापून असलेलं हे चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे परमेश्वर कुठे आहे, सर्वत्र आहे. कुठे नाही असं ते नाही, म्हणजे सतत आहे. आणि सतत आम्ही डोळे बंद करा आणि तिथे नुसतं आहे म्हणून पाहत राहत ते तत्व आहे. ते तत्व आहे हे एकदा जर कळलं की मग त्याचा अभ्यास करायचा. मग अभ्यास करायचा म्हणजे त्याची उपासना करायची. ते कळलं म्हणजे आपल्या भौतिक जे तत्व आहे ते निर्गुण निराकार स्वरूप आहे आपल्या भोवती. आणि आपल्या ठिकाणी आपण मी म्हणणारं जे तत्व आहे ते सगुण निराकार. परमेश्वराची जे दोन रूप आहेत ना ती अशी निर्गुण निराकार स्वरूप आहे. म्हणजे ह्या सर्व विश्वामध्ये जी जी रूपं दिसतात, जे जे आकार दिसतात, अगदी डोंगर, दर्या, समुद्र जे जे दिसतं त्या सर्वाला व्यापून असलेलं जे तत्व आहे ते चैतन्य स्वरूप आहे. ते निर्गुण निराकार स्वरूप. म्हणजे तिथे निर्गुण म्हणजे त्या कसलाही गुणही नाही आणि कसलाही आकार नाही. लक्षात घ्या. म्हणून ते कळत नाही. आपल्या भोवती आहे म्हणजे आत्ता इथे परमेश्वर आहे का, आहे. म्हणजे चैतन्य स्वरूप आहे का, तर आहे. हे आपल्याला सतत स्मरणात राहायला पाहिजे. आपण जिथे जिथे जाऊ त्या चैतन्य स्वरूपातच आपलं जाणं येणं असतं. म्हणजे सगळं जीवन आपलं चैतन्य स्वरूपात आहे. आता जिथे आहात तिथे तुम्ही चैतन्य स्वरूप आहात. मग चारधाम जायची गरज आहे का, काही गरज नाही. किंवा काशीला जायची गरज आहे नाही, की त्र्यंबकेश्वरला जायची गरज आहे नाही. परमेश्वर आपण जिथे आहोत तिथे आहे. मग वैष्णवदेवीला जायची गरज आहे का, नाही. कुमकुमी आहे, डोकं चढवायचं जा. ते पाय दुखतात, घोड्यावर बसलं तर काय चालायला त्रास होतो तर वेगळी गोष्ट. जर घोड्यावर बसला वरपर्यंत गेला तर मग उतरल्यानंतर त्या घोड्यात आशाचे चालायला दुसरी काय होणार नाही. म्हणून देव सहज असं जे असेल म्हणजे आमचं स्वामी तसं सोपं झालं. देव सहज आहे, हो सहज आहे, इथे आहे, हो इथे आहे. कारण ते चैतन्य सर्वत्र आहे. सायाचे कुठे नसे, उगी त्याच्या मागे लागला तर फुकट जातं, काहीच मिळत नाही. मग लोक तीर्थयात्रा चालत गेलत जातात ना, ते त्याच्या कल्पनेतून ते जातात. चांगलं वाईट हा भाग नाही, पण तिथे ते गेलं म्हणजे देव मिळणार असं नाही. त्यांना कल्पनेतून समाधान वाटतं, पण चला गेले चालत राहत. हल्ली सगळीकडे जातात ना, आता सुरू झालेलं आहे ना, शिर्डीला जातात. त्यांना वाटतं शिर्डीला चालत गेलं की तर साईबाबा प्रसन्न होणार. साईबाबांनी असं काय सांगितलेलं नाहीये कुठे. साई चरित्र वाचा, कुठेही त्यांनी जसं सांगितलं तर तुम्ही चालत आलात मी प्रसन्न आहे. तुम्ही श्रद्धेने माझ्याकडे या, तुमचं बल होईल. इथे महत्वाचं श्रद्धा आणि सबुरी दोन मंत्र सांगितले. श्रद्धा असेल तुमची तर तुमचे मागणं, तुमचे काही चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळतील. पण आता बघा मुंबईत सगळीकडे आता मुलं 10-15 दिवसांनी चालत 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 जाणार. बरं वाटतं म्हणतात. का माहितीये ना,
रोजची कटकट असते, धावत पडते, हे करते, हे करते. त्याच्यापेक्षा वेगळं होतं, काहीतरी वेगळं केल्यामुळे बरं वाटतं. रोज कामावर चालत जा, कधी पैसे वाचतील, दुसरं काही नाही. वेळ जाणार तो घ्या, पण पैसे वाचतील. लवकर उठून जा आणि ये. पण ते करत नाही. त्यावेळेला आपल्याला टॅक्सी पाहिजे, रिक्षा पाहिजे, बस पाहिजे, ट्रेन पाहिजे, सगळं पाहिजे. म्हणून हा जो परमेश्वर लक्षात यायला कठीण का होतं, लोकांना ते कळत नाही. जीवनविद्याने ते सांगितलेलं आहे स्पष्ट की हे जे मूळ स्वरूप आहे ते निर्गुण निराकार आहे. म्हणून आपल्या अवतीभोवती हा संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून एक चैतन्य स्वरूप आहे, ते निर्गुण निराकार आहे. रूपामध्ये म्हणजे जे जे रूपाच्या अंगाने हे चैतन्य स्वरूप प्रगट आहे, मनुष्य देहाच्या रूपाने, पशुपक्ष्यांच्या रूपाने, वनस्पतीच्या रूपाने, अगदी कीटक, मुंग्या भिंग्या म्हणत त्या सर्व रूपामध्ये ते चैतन्यच आहे. आणि डोंगर, दर्या, नदी, नाले हे जे आपण ज्याला निर्जीव म्हणतो, तिथे ते गुणरूपाने विशिष्ट गुण आहे. लोखंड म्हटलं की लोखंडचं गुण वेगळे, सोनं म्हणजे सोन्याचे गुण वेगळे, असं जे आपण म्हणतो. तर हे सर्व जे आहे तिथे हे चैतन्य स्वरूपच आहे. आणि त्या रूपामध्ये हे जे जाणणारं तत्व आहे ते सगुण निराकार स्वरूप आहे. म्हणून जिथे मी म्हणतो त्या मीला आकार नाहीये, पण त्या मीला मी देहाकार पकडतो म्हणून तो अहंकार आहे. खोटा आकार, खोटा अहम म्हणतात. म्हणून जो आपण स्वतःला हुंकार देतो की मी, तो मूळ मी जो आहे निराकार, म्हणजे आपण प्रत्येक जण निराकार आहोत हे आपल्याला कळायला कठीण जातं. कारण आपण निराकार कसे, शरीर आहे ना, हे शरीर म्हणजे आपण वरून धरलेला बुरखा आहे फक्त. त्याचा उपयोग खूप आहे. शरीरामुळे तर जाणीवपूर्वक जाणतो वगैरे सगळं बरोबर आहे, पण शरीर म्हणजे हे तत्व नाही. शरीर म्हणजे त्या तत्वाचंच एक रूप आहे. पण जाणणारं तत्व म्हणजे त्या ते चैतन्य स्वरूप जाणीव रूपाने जाणण्यासाठी शरीर रूपाने प्रगट झालं. मुळात निर्गुण निराकार असल्यामुळे जसं आपण म्हणतो पाहू शकत नाही, तसं ते तत्व स्वतःला पाहू शकत नाही. सगुण निराकारामुळे असणेपणाचं थोडंसं अस्तित्व कळलं, पण परत आपणच आपल्याला पाहण्यासाठी हा परमेश्वर म्हणजे हे चैतन्य स्वरूप अनंत रूपाने प्रकट झालं. म्हणून अनंत रूपे अनंत वेशे म्या देखिले त्यासी, म्या देखिले त्यासी. बापर कुमा बरी देवी बापर कुमा देवी बरू, बापर कुमा देवी बरू खून बांधलेली. खूप बांधलेलं आहे. काय ती सगळी रूप आहे, ती सगळी त्या चैतन्य स्वरूपाची रूप आहे. जिथे देह दिसतो तिथे जाणणारं तत्व आहे, आणि जाणणारं तत्व म्हणजे ते चैतन्य स्वरूप आहे. ती खूण आहे, आपल्याला ती खूण बांधता गेली, धरता गेली. म्हणून ज्ञानेश्वरांनी परमेश्वरी शक्तीचा अनुभव घ्यायचा, त्या काय सांगितलं की जाणणारं जे तत्व आहे ती परमेश्वरी शक्ती आहे. म्हणून ही जी जाणणारी शक्ती असं ज्याला आपण म्हणत असतो, त्या जाणणाऱ्या शक्तीचा अनुभव घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ते परमेश्वराला अनुभवायचं तर कसं अनुभवायचं, हे जे तत्व आहे हे तत्व निराकार आहे, पण ते जाणणार आहे. सगुण म्हणजे जाणणार, सगुण याचा अर्थ जाणणारं तत्व आहे. आणि हे जे जाणणारं तत्व आहे त्याला जाणण्याचा प्रयत्न कसा करायचा, तर ते तत्व ज्याला क्रियाशील होतं त्या क्रियेमुळे ते तत्व आहे कळतं. म्हणजे मी म्हणून जो आहे तो ज्याला पाहायला लागतो, तो पाहणारा म्हणजे ते तत्व आहे. त्याला पाहता येत नाही, मी आकार नाही म्हणून पाहता येणार नाही. किती प्रयत्न केले तरी परमेश्वराला पाहता येणार नाही. महाराज म्हणतात, कोणतरी म्हणतात आम्ही परमेश्वराला पाहिलं म्हणजे काय, एक तर डोकं फिरलंय की दुसरं म्हणजे तो थापा मारतो. असं पण महाराजांनी पुस्तकात केलं ते सांगतो. पण त्याला अनुभवता येतं.
अनुभवता कसा येतं? पाहणं चालू आहे म्हणून पाहणारा जो आहे ते तत्व आहे. ऐकणं चालू आहे म्हणजे ऐकणारा जो आहे ते त्याचं तत्व आहे. म्हणजे आपल्याच ठिकाणी हा अनुभव घ्यायचा असतो. पाहतं कोण? जो पाहतोय ते तत्व आहे, ते त्याला चैतन्य म्हणतात. जाणतं कोण? तर जाणणारं तत्व ते चैतन्य. बोलतं कोण? बोलणारं तत्व आहे ते जे कृतीमध्ये ह्या तत्वामुळे सगळं चाललंय हे कळतं. तेव्हा म्हणतो आपण त्या परमेश्वराचा आपल्याला अनुभव घेता येतो. पण तो इतका सूक्ष्म आहे. मग काय करायचं? या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्यावेळेला म्हणतो हे सगळं कळायला कठीण आहे. कठीण का होतं? कारण चैतन्य स्वरूप सतत आहे हे नुसतं सतत चिंतन करत आलं तर हळूहळू ते ह्या जाणीवेला ती प्रज्ञा जागृत होते. तेव्हा ते कळतं की हे तत्व तेच, ते तत्व ते तू असं जे म्हटलं जातं. तत्वमसीचा अर्थ जे सांगितलं होतं तिथे लक्षात राहायचं असतं. म्हणून आपण आहे ते चैतन्य असं सांगितलं. प्रत्येकाने काय लक्षात घ्यायचं? जे आहे ते चैतन्य. आता आहे ते चैतन्य म्हणजे काय? पण विचार तर आहेच्या बरोबर कोणताही शब्द लावा ते चैतन्य. अनंत आहे ते चैतन्य. आकाश आहे ते चैतन्य. वायुतत्व आहे ते चैतन्य. जलतत्व आहे ते चैतन्य. पृथ्वीतत्व आहे ते चैतन्य. कोणताही शब्द लावा आणि त्या शब्दाचा अर्थ ते चैतन्यच आहे हा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून मी आहे ते चैतन्य. कळलं? म्हणून आहे ते चैतन्य म्हणजे एका बाजून ते अनंत स्वरूप चैतन्य आहे. ते चैतन्य देह आहे ते चैतन्य. मन आहे तेही चैतन्य आणि जाणीव आहे तेही चैतन्य. म्हणून आहे ते चैतन्य. ते चैतन्य जे जाणतं ते जाणतं ते चैतन्य. आणि ते चैतन्य देहरूपाने दिसतं म्हणून दिसतं ते चैतन्य. दिसत आहे ते चैतन्य, दिसतं ते चैतन्य. म्हणून सर्व चैतन्य. सतत स्मरणात ठेवायला लागला की आपल्याला हे चैतन्य स्वरूपाची ओळख पुन्हा 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 चिंतन करायला लागलं की काहीतरी आपल्याला कळल्यासारखं वाटायला लागतं. लगेच सगळं कळणं कठीण का? ते सूक्ष्म तत्व आहे. आणि ते सूक्ष्म तत्व आपणही सूक्ष्म आहोत, पण आपण अधिक सूक्ष्म झालं पाहिजे. आपण सूक्ष्म असून सुद्धा देहाच्या अपेक्षेत सगळं पाहायला जातो, देहभावातून सगळं समजून घ्यायला जातो, तेव्हा ते कळणार नाही. देहाशिवाय जो मी आहे हे जेव्हा आपण आपल्याला लक्षात घ्यायला लागतो तेव्हा तिथे कळायला लागतं की तिथे ते तत्वाने. म्हणून स्वरूप जेव्हा वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असेल म्हणजे त्या स्वरूपाशी एकरूप होऊन जायचं की ते तत्वच आहे, ते चैतन्यच आहे. तिथे दुसरा विचार करत बसायचं नाही. त्याच आहे ते चैतन्य, आहे ते चैतन्य करत अनुभवण्याचा प्रयत्न करा. जाणणं आहे ते चैतन्य ह्या भावात जे बराबर बसा त्या कुठेतरी तिथे अनुभव आल्यासारखं कारण ती जाणीव त्यावेळेला तितकी सूक्ष्म होत जाते. आपण म्हणजे जाणीव आहोत ती जाणीव सूक्ष्म व्हायला पाहिजे. ती आज देहभावातून किंवा देहाच्या अपेक्षेत सगळीकडे स्थूल अंगाने पाहायचा प्रयत्न करतो. ज्ञानेंद्रियांच्या मर्यादा आहेत. पाहण्याची मर्यादा आहे, ऐकण्याची मर्यादा आहे, गंध जाणण्याची मर्यादा आहे. ही पंच ज्ञानेंद्रिय ज्या वेळेला म्हणतो स्पर्श जाणण्याच्या मर्यादा आहेत. प्रत्येक जाणण्याला मर्यादा आहेत आपल्याकडे. म्हणून हे तत्व म्हणजे ज्याला चैतन्य स्वरूप म्हणतो, परमेश्वरी शक्ती म्हणतो, तर ही जी परमेश्वरी शक्ती आहे ती ह्या ज्ञानेंद्रियातून जाणता येणार नाही. म्हणून परमेश्वराला पाहता येणार नाही. तर त्या परमेश्वरी शक्तीचा ही जी शरीरातून जाणणारी शक्ती आहे, जाणीव आहे, तिने त्या स्वरूपाशी एकरूप होण्यातच सगळा अनुभव आहे. नाही तर तो अनुभव येणार नाही. वेगळेपणाने त्याला पाहता येणार नाही. आपणच आपल्याला वेगळेपणाने कुठे पाहू शकतो? बघायला लागलं तर आपण आपल्याला पाहा म्हटलं तर काय पाहणार? आरशात पाहणार किंवा फोटो पाहणार. मग फोटो पाहिला की आपला आनंद होतो की नाही? हा माझा फोटो.
पेपरात येत असेल तर झालो का चांगल्या गोष्टीचे पेपर द्यायला पाहिजे, फक्त एवढं नाही तर काहीतरी बंद केलं पेपरात आलं तर नको. पण तिथे आपल्याला वाटतं आपला आनंद, पण ते तसं नाही. आपल्याला आपला चेहराच आपल्याकडे नाही, आपण निराकार आहोत हा विचार केला की देहाचा बाजूला जातो, अहंकार कमी होतो. पण देह म्हणजे मी, माझं नाव झालं पाहिजे अशी एक आपल्याकडे सुप्त इच्छा असते. सगळ्यांनी आपलं नाव घ्यावं, सगळ्यांनी आपलं कौतुक करावं, आपण असं चांगले आहोत, हे सगळे शरीराच्या अपेक्षेत पाहत असतो. त्यामुळे तो अहंकाराच्या अधिष्ठानावर पाहतो आणि त्यामुळे आपणच आपल्याला पाहू शकत नाही. आपल्याला आपण पाहायचं म्हणजे पाहतो कोण त्याला पहा म्हणजे अनुभव. म्हणून पाहता पाहणे दूर असावं असं म्हटलं ना ज्ञानेश्वर महाराज. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण, नाही रूप गुण वर्ण जेते. बघा त्याच्यात हेच सांगितलं. सत्य म्हणजे सत, ज्ञान म्हणजे चित, आनंद. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण म्हणजे गगनालाही जो व्यापून आहे, गगनाचं पांघरून आहे एका बाजूला. गगनाचे प्रावण, नाही रूप, त्याला रूप नाही, नाही गुण, नाही वर्ण जे, तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी. आता बघा ज्ञानेश्वर म्हणून कसं सांगतात, तो म्हणजे कोण, जो ह्या संपूर्ण विश्वाला व्यापून आहे, पण त्याला रंग नाहीये, रूप नाहीये, गंध नाही, काही नाहीये. नाही रूप गुण वर्ण जेते, तो असा जो तो आहे तो हा कुठे हे जाणणारं तत्व तिथे तो हा श्रीहरी. म्हणजे त्याला अनुभवायचं आहे तर इथे जो जाणणार आहे त्याने म्हणायचं तो हाच तो, असं आपण म्हणतो ना, तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी. त्याला डोळे भरून पाहिला, पण कसा पाहिला, पाहता पाहणे दूर असावे. म्हणजे इथे सगळं साधना म्हणतो आपण, काही इथे गुह्य म्हणतो. ते आपण पाहतो ते कसे पाहतो, समोर जे पाहतो त्याला डोळे भरून. आई मुलाला डोळे भरून पाहते म्हणजे काय, मुलाचा चेहरा डोळे भरून पाहते म्हणजे त्याला म्हणतात मनापासून पाहते असं म्हणतो ना आपण. पाहिला इथे हे काय सांगतायत, तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी. म्हणजे हेही म्हणतात मी डोळे भरून पाहिला, आणि डोळ्यात दिसत तर डोळे भरून कसा पाहणार, तर कसा पाहिला, जे सहज आपण पाहतो. आई जशी मुलाला पाहते ती सहज पाहते, पण तिच्या मनामध्ये असतं ना मी पाहते म्हणून. कोण पाहतं, मी पाहते, म्हणजे आई पाहते मुलाला, ही भावना तिच्याकडे असते ना. तसं त्यांनी डोळे भरून त्याला पाहिलं. ते कसं पाहिलं, जे दिसतं त्याला नाही पाहिलं, जो दिसत नाही त्याला पाहिलं. म्हणजे पाहता पाहणे, जे पाहणं तुम्ही आपण नेहमी करतो, समोर पाहतो तर समोर नुसतं आधार घेतला आणि कोण पाहतं हे पाहिलं. आलं लक्षात. हा जो निराकार म्हणून जो आपल्या शरीरातून ईश्वर आहे म्हटलं, म्हणून ते सोपं सांगत. प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे. आपल्याला खरं वाटतं हृदयामध्ये ईश्वर आहे, इथे ईश्वर इथे सांगतो. अरे चैतन्य सर्व शरीराला व्यापून आहे, मग एका ठिकाणी कुठे राहणार ते. साधा विचार करा, हे चैतन्य आहे, ते अशी काही वस्तू नाही की इथे ठेवली झालं की हृदयात आहे. तर हृदयात असतं तर बरं असतं, हृदयाचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरला रोज परमेश्वर दिसला असता ना. त्याला जे परमेश्वर दिसत नाही तो बरा करतो, पण त्याला सगळ्यात जास्त मोठं काय लक्षात असतं, त्याची फी केवढी मिळणार आहे ते लक्षात असतं. म्हणून तो 10 ऑपरेशन करेल, त्रास होतो, कौशल्य आहे, ज्ञान आहे, विज्ञान आहे ते, पण त्याला परमेश्वर काही दिसत नाही. आणि त्याच्यात परत गोष्ट आणखी झाल्या, हनुमंताने छाती फाडून दाखवली, राम सीता दिसली. आपण पण म्हणतो अरे असे दाखवत छाती फाडत नाही, अशी छाती फाडून जर राहिला असता तर आपण 2 मिनिट तरी राहू शकू का. म्हणजे छाती फाडून जर राम सीता दिसली म्हणजे काय, ह्या गोष्टी कल्पनेतून सांगितल्या गेलेल्या आहेत, एक वेगळ्या भावनेतून सांगितल्या. म्हणजे आपल्या हृदयामध्ये आपण म्हणजे आमच्या हृदयामध्ये आम्ही सद्गुरू आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे काय तुमच्या हृदयात सद्गुरू जाऊन बसले आहेत का, नाही. ही जी जाणीव आहे, ही जाणीव म्हणजे मी म्हणणारी जाणीव. आता ही जाणीव म्हणणं पण म्हणतात, मी म्हणते आहे ती जाणीव. प्रत्येकाच्या ठिकाणी मी म्हणते ती ही जाणीव मी म्हणते, शरीर मी म्हणत नाही. हे पहिलं लक्षात येईल आपल्याला. लक्षात ठेवा, परमेश्वर जर कळायचा असेल
तर मी म्हटलं तर कोण मी? हे जाणणारं तत्व ते मी. लक्षात घ्या, ते जाणणारं तत्व मी आहे आणि ते मी म्हणतं. आणि ते मी हा शब्द नाही तर तो भाव आहे. आपल्या प्रत्येकाला मी हा भाव असतो ना, तो भाव सतत असतो आपल्याकडे. पण त्या भावाला आपण देहभाव जोडतो. मी देह आहे हा भाव जोडतो आणि तिथे आपलं गणित चुकतं. म्हणून हातचा एक जराला चुकला की गणित चुकतं म्हणतात ना, तिथे परमेश्वराला पाहण्याचं गणित चुकतं सगळ्यांचं. तिथे मी म्हणणारं जे तत्व आहे ते देह नाहीये, त्याला नाव नाहीये, त्याला गाव नाहीये, त्याला वर्ण नाहीये. बघा ते जे ज्ञानेश्वर काय काय सांगतं ते बघा. ते सच्चित आनंद आहे, म्हणजे सतत आहे, जाणणारं तत्व आहे आणि तिथे आनंदमय वृत्ती. आता आनंद म्हणजे काय? परत आपलं बरोबर आनंद म्हणजे जसं 5 कोटीची लॉटरी लागली तर माणसाला काय होईल? एक तर तो वेडा होईल. विचार 5 कोटी म्हणतात तर शॉक लागेल, बापरे 5 कोटी, विचारातच वेडा होईल. आनंद इतका असतो तो माणूस वेडा करू शकतो. तो आनंद हा नाहीये. जिथे काही हवं नाही, उरत नाही, तृप्त होतो तो आनंद. म्हणजे तुम्ही अगदी पोटभर जेवलं, भूक लागली, खूप पोटात तळमळत आहे, त्याच वेळेला कोणते चांगलं मस्त की जेवण दिलं आवडीचं आणि ज्यावेळेस तुम्ही वा बरं वाटलं, तृप्त झाला, तो आनंद. तिथे काही हवं नसतं कारण तिथे देहच नसतो. हे मागा, हे हवं, ते हवं करा, ते देह नाहीये. मी म्हणणारं तत्व आहे ते तृप्त आहे खरं, पण त्याने देह मी म्हटला की त्याला हवं वाटायला लागतं सगळं. म्हणजे आपण आणि परमेश्वर एकच आहोत. कुठे कधी जर तो परमेश्वर जसा निराकार हा मी निराकार आहे, त्या परमेश्वराला कसलंही नाव नाही, तसं या निराकार तत्वाला काही नाव नाही, त्याला रंग नाही, ह्यालाही रंग नाही, म्हणून ते तू आहेस म्हणायचं कारण ते तत्वमसी. म्हणजे ते तत्व जसं आहे ते अनंत स्वरूप जसं निर्गुण निराकार आहे, तसं जो मी माझ्याकडे मी म्हणते ही जाणीव, त्या मी या जाणीवेला रंग नाहीये, रूप नाहीये, गंध नाही, काय म्हणून सत्य ज्ञानानंद जगराज जे अख्खा ब्रह्मांडाला व्यापून आहे ते तुझ्या शरीराला व्यापून आहे. फरक काय? बाहेरचा आकाश आणि ते आकाशच आहे ना, पोकळी, आकाश म्हणजे पोकळी. बाहेरचं हे एकच आहे ना. इथून त्या आजल्या खोलीमध्ये तिथे ते आकाश आहेच आणि सगळ्या भीती पाडल्या तर उरणार काय? आकाश. तसं हे चैतन्य स्वरूप असं आहे. म्हणून मी म्हणणारं तत्व आहे ते तत्व मी म्हणतं, पण देहभाव आहे. पण हा देह बाजूला करता काय उरेल? काय उरेल? काय उरेल? घाबरू नका, काय मी उरणार, लक्षात घ्या. म्हणून मी मरणार नाही हे आपल्याला आतून वाटतं ना, म्हणून वाटतं. कारण या मीला माहिती मी मरणार नाही. मरणार कोण? देह मरणार आहे. देहाचं विघटन, मरणार देहाचं विघटन आहे. म्हणून जोपर्यंत देह आहे तोपर्यंत ही जाणीव तिथं त्याच्यातून कार्यरत होण्यासाठी देह आहे, साधन आहे. ह्या देहातून जोपर्यंत कार्य करतं त्या जाणीवीने, म्हणजे त्या तत्वाने जाणीव रूपाने स्वतःला जाणण्यासाठी हे देहधारणा केली, स्वतःलाच अनुभवण्यासाठी. पण इथे आल्याबरोबर डोकं फिरलं, शरीरात शिरल्याबरोबर डोकं फिरतं, ते देह मी म्हणाला. आणि इथे डोकं फिरलं म्हणून त्याला भ्रम झाला वगैरे ते सांगायचे महाराजांना, वेडांचा पसारा म्हणतात तो इथे. सद्गुरु कृपेने आपल्याला मी हा निराकार आहे, त्याला रंग रूप गंध नाही असं जे आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला ते अनंत स्वरूप जे आहे त्याचा अनुभव ह्या मी म्हणून जे तत्व आहे ते कसं जाणणारं तत्व आहे त्याचा कसा आलंब घेता आला पाहिजे, तिथे कसं स्थिर राहता आलं पाहिजे हे सद्गुरूंकडून शिकावं लागतं. आणि त्याला आपण उपासना म्हणतो. सद्गुरू जे शिकवतात त्याला जे दिव्य साधना म्हणतात, ते दिव्य बोध म्हणतात. हे दिव्य बोध आणि दिव्य साधना जे शिकवतात ते म्हणजे परमेश्वराला अनुभवण्यासाठी परमेश्वर होऊन कसा अनुभवायचं ते शिकवतात. म्हणून सतत आपल्या ठिकाणी ती ईश्वरी शक्ती नांदतेच आहे, जे अनंत स्वरूप आहे ते मी रूपाने नांदते आहे. म्हणून हे जर लक्षात येतं की आपण तृप्त होऊ, हे हवं ते हवं राहणार नाही.
लक्षात घ्या, जिथे आहात तिथे तृप्त झालात तर ह्या कळेल, नाहीतर अजून हे हवं ते हवं असं वाटतं ना. एक म्हातारी रोज म्हणायची, ते दुखायच्या, पाय दुखतात, हात दुखतात, अरे देवा लवकर घेऊन जा. रोज म्हणायचे, अरे देवा काय बाबा हे त्रास झालाय, लवकर घेऊन जावे, सुटेल. खरोखर यम उभा राहिला, चल म्हातारे कोणच यम तू चालत म्हणते ना घेऊन चल, चल घेऊन. नाही रे मी मस्करी करत नाही. माणसाचा जीव सुटत नाही, लक्षात घ्या. जोपर्यंत हे ज्ञान होत नाही तोपर्यंत सुटणार नाही. बघा कसं असतं का, म्हणजे अगदी नाही सुटल्यामुळे तरी वेळ आली की सुटावं लागतंच. तुम्ही किती म्हणा राहील, नाही नाही नाही. हल्लीच ते पुतीन रशियाचा सर्व म्हणतात राष्ट्रपती, आणि चायनाचा कोण, काय नाव आहे त्याचं, चायनीज काय काय ते आहे, तो दोघही आता आपल्या संशोधकांना सांगतायत अमरण म्हणजे मृत्यू आला नाही पाहिजे असं काहीतरी संशोधन करा. म्हणजे त्याला मरायचं नाहीये. त्यांना वाटतं आम्ही असेच राहणार, असेच सत्ताधारी होत राहायचे त्यांना. आणि त्या दोघांमध्ये चर्चा आहे, अमर होता येईल. आता संशोधक असेच संशोधन करतायत निर्णय की त्यांनी ऑर्डरच केले, अमर राहायला पाहिजे ह्यासाठी काहीतरी शिकवा, असं काहीतरी औषध तयार करा. आता काय ठरवेल, ते अमर राहणार आहे ती जाणार आहे, कळलं ना. पूर्वी अनेक लोकांनी असा प्रयत्न केलेला अमर राहण्यासाठी. मरण कोणाला नको आहे हे मी म्हणतो, आपल्याला म्हणून मरण नको आहे, पण स्मरण नाही राहत तर मरण येणारच, कळलं ना. म्हणून स्मरणात राहायचं असतं की आपण एका बाजूने ती ईश्वरी शक्ती म्हणजेच मी आहे, आणि मी हे त्या अनंत स्वरूपाचं अंग आहे, मी परमेश्वराचा आहे हा भाव लक्षात. त्याला भक्ती म्हणतात. आपण परमेश्वराचे आहोत, त्या अनंत स्वरूपाचे. अनंत स्वरूपाचे हा विश्व आपण असलेले हे तत्व अनंत स्वरूपाचे हे जे अनंत स्वरूप आहे ते आहेच. इथे 100% तुमची श्रद्धा असली पाहिजे. इथे श्रद्धा आहे. मी म्हणणारं तत्व ते त्या तत्वाचंच अंग आहे, ही ते दुसरी श्रद्धा असली पाहिजे. सतत ती श्रद्धा असली पाहिजे की मी कोण आहे, तर ते चैतन्य स्वरूपाचं अंग आहे. ते चैतन्य स्वरूपाचंच आपण म्हणतो आपला अंग, डोळा हे आपला अंग आहे, कान हे आपला अंग आहे, असं जसं म्हणतो ना. म्हणजे आपण हे चैतन्य जेव्हा डोळ्यातून पाहतो, डोळ्यातून पाहणारं डोळ्यामुळे ते पाहतं, मग अंग आहे. तसं त्या अनंत स्वरूपाचे आपण अंग आहोत सगळे. म्हणून ह्या अंगाने ह्या स्वरूपाशी एकरूप होऊन जायचं की ते तूच आहे, मी नाहीच. म्हणजे आहे ते सर्व परमेश्वरी शक्तीचंच सगळं जीवन आहे. म्हणजे आपलं जीवन हे परमेश्वराचं आहे, म्हणजे त्या चैतन्य स्वरूपाचं आहे. हे सतत म्हणत राहिलं. म्हणजे चैतन्य स्वरूपाचं परमेश्वर स्मरण म्हणजे काय, हे सर्व जे जाणणारं मी आहे, मी म्हणताय, हे सगळं त्या चैतन्य स्वरूपाचं अंग आहे. आणि त्याच्या रंगात रंगत राहिलं पाहिजे, तर ते सतत स्मरणात राहणार की आहे ती ईश्वरी शक्ती आहे, ती ह्या चैतन्य स्वरूपाची शक्ती आहे. ती शक्ती ह्या देहातून रूपाने प्रकट होते आणि ती सर्व पाहते, जाणते, सगळं चालते. म्हणून विश्वामध्ये ही सगळी रूपातून ती शक्ती प्रगट आहे आणि इथेच सगळं तिचा खेळ चाललेला आहे. म्हणून हे सगळं विश्व म्हणजे एक रंगमंच आहे म्हणतात. आणि हे सगळी पात्र आहेत ऍक्टिंग करणारी. मुळात कोण आहे, ती ईश्वरी शक्तीच आहे. पण देहाच्या अपेक्षेत कोण राजा होतो, कोण राम होतो, कोण रावण होतो. हे सगळं जे चाललेलं आहे ते त्या शक्तीचा खेळ आहे. आपण म्हणतो असं कसं आमच्या नशिबात असं कसं आलं, तो सगळा खेळ आहे म्हणून जर बघायला लागलं तर कसलं काय वाटत नाही. पण कठीण होतं खेळ बघताना, कठीण. कोणीतरी मारलं, खेळ मग मारलं, मार खातो का, नाही मारलं जातं. पण म्हणजे इथे खेळ आहे म्हणून पाहताना जेव्हा शांतपणे जेव्हा आपण हे विश्वाकडे पाहतो तेव्हा संत शांतपणे पाहतात आणि तो खेळ चाललाय म्हणून शांत राहतात. आपण माझं असं झालं, माझं तसं झालं, त्याने तसं केलं, याने असं केलं, या दृश्य जगतामध्ये अडकत जातो आणि घसरत जातो. म्हणून खरा परमेश्वर असं जेव्हा आपण म्हणतो ते परमेश्वराला हे अनुभवता आलं पाहिजे. अनुभवायचं काय, आधी अनुभव एवढंच फक्त की सर्वत्र हे चैतन्य स्वरूप आणि सर्व रूपातून ते प्रगट आहे, ही पहिली गोष्ट.
मी म्हणून म्हणतो ते त्या चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे आणि समोर जो दिसतं तेही चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. म्हणून प्रत्येक रूपाकडे पाहताना तिथे चैतन्य स्वरूप म्हणून ते सोपं सांगायला म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे असं सोपं सांगितलं. पण खरं काय, हे प्रत्येक जाणणारं तत्व तेच ईश्वर आहे. म्हणून नवरा किती ओरडला, जर तुमचे म्हणजे ज्या बायका असतील त्यांनी एक विचार करतो, चैतन्य स्वरूप राग येणार, शांत होतो, समोरचा थंड होणार. अरे बापरे, रागत पण नाही एवढं खरं उलट होईल बघा, तसं कळलं की नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण म्हणतो ना, काय ताण आहे हो, काय त्रास आहे. म्हणजे कधी कधी काही बायकांना, म्हणजे कालच ते शेफचं आता नवीन सुरू झालं ना, काय काय नाव आहे शेफ तर बाई आला तर ती काय म्हणाली, तो मेन परीक्षक शेफ आहे ना, तो सुखी आहे का, त्याने लग्न केलेलं नाही, काहीने लग्न केलेलं, म्हणून मी लग्न केलं तर सुखी आहे का, मला माहिती आहे ना काय त्रास आहे मला. म्हणून टीव्हीवर बोलवली तशी की एवढा त्रास आहे, आनंदासाठी लग्न करतो कशासाठी करतो हा प्रश्न पडतो ना परत. पण जर तू ईश्वरी शक्ती आहे आणि तोही ईश्वरी शक्ती आहे हे जर कळलं तर काय होईल, शांत बसशील, तिथे तुला पुढे जातात. म्हणून या ज्ञानातून असं पाहता आलं पाहिजे, सगळीकडे हे चैतन्य स्वरूप आहे आणि हे सगळं चैतन्य स्वरूपाचं सगळं जीवनचक्र चालू आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. अशा भावामध्ये जर गेलं तर तृप्ती येईल तुम्हाला, कसलंच टेन्शन नाही, जे होतं ते होऊ द्यायचं, चांगलंच होणार ह्या अभ्यासाने करत राहायचं. आणि तिथे हा अभ्यास आपला जमला. म्हणजे संत का असे होतात, संतांना कसं दुःख होत नाही असं आपण म्हणतो बरोबर, कारण ते निराकार आहे, ते जाणणारं तत्व आहे. म्हणजे त्याला आत्मतत्व शब्द वापरतात, ब्रह्म म्हणतात, ते चैतन्य म्हणतात. ते त्या तत्वाच्या अधिष्ठानावर स्थिर असतात. आपण थोडा वेळ कळल्यासारखं वाटतं, परत देव मी म्हणून परत त्या नावाच्या मागे लागत नसतो. परत नाव पाहिजे, लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे, लोक काय म्हणतील, असं कसं लोक काय म्हणतील, हे सगळे प्रश्न पडतात. ते कशामुळे पडतात, देहामुळे, देहभाव. म्हणून राग, लोभ, मोह, मत्सर ही देहभावाची प्रगट रूप आहे. देहभावामुळे हे सगळं. जिथे देहभाव नसेल तर तिथे नुसती शांती असते आणि ती शांती स्वरूप अनुभवायची असेल तर परमेश्वराचा अनुभव येतो. किती लक्षात आलं लक्षात घ्या आणि शांतपणे मी कोण मी कोण मी कोण म्हणत राहा. जेव्हा मन एकदम थकून जाईल, शांत होतं, कळलं जाणणारा तो मी आहे, कळलं. आणि ते कळायला लागलं की परमेश्वर कळला म्हणून समजा खरा परमेश्वर जसा आहे तसा. मी म्हणतो इथे कल्पना नाही, काय नाही, अनुभवायचं. म्हणून भक्तीमध्ये परमेश्वराची भक्ती ज्ञानपूर्वक भक्ती म्हणतात त्याला, ज्ञान. जिथे ज्ञान प्रकट झालं तर तिथे अनुभूती आहे आणि ती अनुभूती आली की परमेश्वराचा साक्षात्कार झाला असं म्हणजे. आणि म्हणून ही अनुभूती पण आपल्या प्रत्येकाला घेता आली पाहिजे. कारण हे ज्ञान कोणी दिलेलं आहे, सद्गुरू. लक्षात घ्या, सद्गुरूंनी खूप मेहनत करून सोप्या भाषेत आपल्याला हे सगळं सांगितलं आहे. जर तुम्ही इतर ग्रंथ वाचायला गेलात तर लोक गरगरेल, काय सांगतात कळत नाही म्हणतात. कारण खरोखर प्रत्येकाने त्यांच्या पद्धतीने बरोबरच सांगितलं असेल, पण पै माऊलींनी जो हा विषय मांडलेला आहे, सांगितला, तो इतका सोपा 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 करून सांगितला. म्हणजे आता बघा, परमेश्वर कुठे आहे, जे पाहणार आहे तोच परमेश्वर आहे. लक्षात आलं, त्यालाच ब्रह्म म्हणतात, त्याला चैतन्य म्हणतात, त्यालाच आत्मतत्व म्हणतात. कळलं आत्मा म्हणजे काय, तिथून पाहतो कोण आहे, तो आत्मा, तोच ब्रह्म, तोच परमेश्वर. हे सोपं आहे की नाही, फक्त त्याचा अभ्यास नाही होता. आपण नको नको त्या गोष्टी इतके अडकतो की हे आपल्या लक्षात घेण्यासाठी आपल्याला शांत बसता आलं पाहिजे, स्थिर मनाने पाहता आलं पाहिजे. डोळे उघडे केले तरी पाहणारा पाहतो या भावात डोळे उघडे करून पाहत आलं पाहिजे. त्या लेवलपर्यंत जेव्हा अभ्यास व्हायला लागतो तेव्हा ती प्रगती तिथे होते. म्हणजे तिथे बाह्यांगाने पाहायचं नाहीये, तर अंतरंगात पाहायचंय. उलट उपराटे पाठ, ह्याला उपराट. कोण पाहतो ह्याला उपराट पाठ. काय पाहतोस ते नेहमीचं पाठ. आपण म्हणतो काय पाहतो, हे रंग पाहिला, हे फुगा पाहिला, हे पाहिलं, अरे हे कोणी पाहिलं, तेव्हा उपराट. कोण पाहतं तर हे चैतन्य स्वरूप आहे.
म्हणून पाहता पाहणे, पाहणं दूर सार. आणि कोण पाहतं हे पाह, त्याला म्हणतात ते ज्ञानेश्वर पाहता पाहणे दूर. आणि ते तत्व ते तू आहेस. म्हणून हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा अहम ब्रह्मास्मीचा अर्थ कळेल. ज्यावेळेला वेदाने जर सांगितला की शिष्याला शेवटी शिष्य म्हणतो अहम ब्रह्मास्मी, आता मला कळलं. तिथे जरा हे आहे, मी ब्रह्म आहे म्हटलं तरी तिथं अहंकार आहे, ते ब्रह्म आहे म्हटलं की तो ओंकार आहे. म्हणजे आणखी पुढचा अभिकार प्रत्येक, पण एवढं कळलं तरी पुष्कळ झालं. आपल्या प्रत्येकाकडे ही ईश्वरी शक्ती नांदते, म्हणजे हे चैतन्य स्वरूप नांदतं. म्हणून कुठेही पाहत तुम्ही चैतन्य स्वरूपाला पाहतात, रूपाला पाहतात, म्हणजे चैतन्य स्वरूपाला पाहतात. हा बोध सतत लक्षात. मग कोणाचाही द्वेष येणार नाही, कोणाचंही वाईट केलं, हा असा केला, तसं काही राहत नाही. जसं परमेश्वर वर्तमान काळात आहे तसं आपण पण सतत वर्तमान काळातच असतो. विचाराने भूतकाळ जातो की भविष्य काळ जातो आहे. आपण आत्ता जे आहे तो वर्तमान. आत्ता तुम्ही ऐकताय वर्तमान ऐकता. म्हणून विचाराने आपण म्हणू. पूर्वी महाराजांनी असं सांगितलं होतं की आता पुढे असं घडतं, असं जातं. हे विचार आहेत आपले, पण वर्तमानात आपलं जीवन आहे. म्हणून वर्तमानातलं जीवन जगणं म्हणजेच परमेश्वराची उपासना हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात. असं हे जीवन प्रत्येकाला जगता यायला पाहिजे. कारण जो खरा सद्गुरुपुत्र आहे त्यालाच हे जमेल. तुम्हाला जर खरा सद्गुरुपुत्र व्हायचं असेल तर हे जमलं पाहिजे, लक्षात ठेवा. त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून सच्चा वे सच्चा वही गुरु का बच्चा. कोण कहे मचिंदर सुनले गोरख तीनों ऊपर जाना, कृपा वही जब सद्गुरु की, आप को चिन्हा, सच्चा वे सच्चा वही गुरु का बच्चा. दुसरं काही नाही. कळलं. सद्गुरुनाथ महाराज हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे बोलना मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.